विद्यार्थी मित्रांनो, विशेषण हे व्याकरणामध्ये खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे ते विशेषच आहे. आपण नाम बघितले. नाम म्हणजे वस्तू, व्यक्ती, पदार्थ यांच्या नावाला नाम म्हणतात. जसे नाम आहे तसेच नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. तर काहीतरी गुणधर्म असतो माणसाचा किंवा काहीतरी विशेष माहिती सांगायची असते, एखादी संख्या असते किंवा एखाद्या वाक्याला भारदस्त करण्यासाठी आपण काहीतरी गुणविशेषणे लावतो. जसं कडू, कारले, गोड, धूर्त, म्हणजे हे गुण आहे आणि ते गुण आपण एखाद्या वाक्यामध्ये वापरतो. समजा लाल रंगाचे सफरचंद, हिरवे झाड, पिवळा आंबा, काळे ढग. तसेच एखादं वर्णन करायचं असेल तर आपण म्हणतो गोंडस, सुंदर, तिरळा, कुरूप. एखाद्याचा गुण सांगायचा असेल स्वभावाचा किंवा इतर गोष्टीचा तर आपण म्हणतो हुशार आहे, प्रामाणिक आहे, कष्टाळू आहे. मग हे काय झाले? गुण झाले. रंग, रूप, आकार, एखाद्याची चव, अवस्था आणि स्वभाव हे सर्व दर्शवणारे जे शब्द असतात त्याला म्हणतात गुणविशेषण. एखादी चव असेल, आपण काय म्हणतो, तिखट असेल तर काय म्हणतो, अरे बापरे, मिरची खूप तिखट आहे. तुरट असेल तर काय म्हणतो, तुरट आहे, खारट आहे, आंबट आहे. म्हणजे त्या वाक्याची काय होते, त्या संपूर्ण माहिती मिळते त्या नामाची. समजा मिरची असेल तर गोड मिरची आहे, सुंदर आहे, गोंडस आहे. मग हे काय झाले? गुण झाले. एखाद्या वाक्यातील, एखाद्या परिस्थितीतील, एखाद्या घटनेतील ते काय गुण आहे त्या गुण दाखवणाऱ्या शब्दाला म्हणतात विशेषण. मग एखादा आकार असतो, मग तो गोल असतो, चौकोनी असतो, बारीक असतो, चपटा असतो. मग आपण काय म्हणतो, त्याचे जे वर्णन करतो तर हा दरवाजा चौरसाकृती आहे, चौकोनी आहे, ही कमान गोल आहे, ही बाहुली बारकी आहे, बारीक आहे. तर अशा प्रकारे आकारानुसार आपण काय करतो, ते गुण आपल्याला कशामुळे कळतात, ते विशेषण लावल्यामुळं कळते. म्हणजे विशेषण हे काय सांगतं, तर विशेषण नामाविषयी कोणताही असतो, वस्तू असो, व्यक्ती असो. मी म्हटलं दरवाजा खूप लांब आहे. लांब या शब्दाने काय सांगितलं, दरवाजाची विशेष माहिती सांगितली. आता दही आंबट आहे, माया आंबट शब्दाने काय सांगितलं, दह्याचं. आंबट शब्द हा विशेषण आहे. मिरची तिखट आहे, तिखट हे विशेषण आहे. मीठ खारट आहे, खारट हे काय झालं, विशेषण झालं. मग हे आहे गुणविशेषण. एखाद्या वस्तू, व्यक्ती, पदार्थाचे रंग, रूप, आकार, प्रकार, गुण, दोष, चव, अवस्था, स्वभाव हे सर्व दर्शवणाऱ्या शब्दाला म्हणतात गुणविशेषण. मग आपण एखाद्याला विशेषण लावतो, अरे बापरे, हा मुलगा खूप हुशार आहे, अरे बापरे, हा मुलगा खूप लवकर छान गोड बोलतो. मग गोड शब्द काय झालं, त्याचं विशेषण झालं. हुशार काय झाला, विशेषण झालं. त्याने हिरवा ड्रेस घातलेला आहे, काय झालं, हिरव्या शब्दाने विशेष माहिती सांगितली. ते फूल सुंदर आहे, सुंदर शब्दाने विशेष माहिती सांगितली. स्वभाव असतो, प्रेमळ आहे, उदार आहे, या शब्दाने काय सांगितलं, त्या व्यक्तीविषयी विशेष माहिती सांगितली. म्हणून या सर्वांना काय म्हणायचं, विशेषण. मग मुलांनो लक्षात ठेवा की गुणविशेषण म्हणजे सुंदर, कडू, धूर्त, प्रेमळ हे सर्व गुण असतात आणि हे नामाचे गुण असतात. म्हणून नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. जसं आता संख्या सुद्धा नामाविषयी माहिती सांगते बरं का. समजा सुमनने 2 चेंडू घरात आणले. राणीने 5 बॉल श्रीषाला दिले. ताईने 5 झाडे लावली. मग 5, 3, 2 हे काय झाले, विशेषण झाले.
पण कोणते संख्या विशेषण, विशेषणमध्ये पण प्रकार पडतात. आपण अगोदर काय बघितलं, गुणविशेषण म्हणजे सुंदर, कडू, गोड. मग आकार पण त्यामध्ये येतात, चौकोनी किंवा स्वभाव पण येतात, चव पण येते. हे सगळे गुण कशामध्ये येतात, गुणविशेषणमध्ये. आणि संख्या असते पहिला, दुसरा, तिसरा. मग या क्रमवाचक संख्या ह्या सुद्धा कशामध्ये येतात, संख्या विशेषणमध्येच येतात. गणनवाचक संख्या 1, 2, 3, 4 हे पण कशात येतं, विशेषणामध्ये येतं. अपूर्णांक संख्या अर्धा, पाव, पाऊण हे पण काय आहे, विशेषण आहे. नंतर दोघे, चारी, पाची, आपण म्हणतो ना चारी दिशाने प्रकाश पडला, पाची मुली घरी आल्या. मग हे काय झालं, याला पण म्हणायचं विशेषण. तर बघा, अर्धा, पाव, चतकोर, पाऊण, दोघे, चारी, पाची, 1, 2, 3, 4, पहिला, दुसरा, पाचवा, 50वा, द्विगुणित आनंद झाला, चौपट, दुहेरी, 1, 1 हे काय झाले, सगळे विशेषणाचे, संख्या विशेषणाचे प्रकार झालेले आहे. संख्या विशेषणामध्ये भरपूर प्रकार पडतात. आता तुम्हाला चौथीच्या मानाने ते विचारणार नाही त्यातले उपप्रकार, परंतु संख्या जिथं आली तिथं ते विशेषण आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. कारण तुम्ही सारखं ऐकलेलं असतं की नामाविषयी विशेष माहिती सांगणारा, नामाविषयी विशेष माहिती सांगणारा. मग तुम्हाला सगळं हिरवा, लाल, हिरवा, पिवळा, सुंदर, गोंड, स्थिर, अक्रूप, हुशार, प्रामाणिक, गोल, चौकोनी, प्रामाणिक, अप्रामाणिक, तुरट, खारट असे शब्द आठवतात, परंतु संख्याकडे लक्ष जात नाही. म्हणून हा दुसरा प्रकार सुद्धा मी सांगत आहे. त्याचे उपप्रकार आपण नंतर बघू. परंतु संख्या जिथं जिथं आली तिथं तिथं तुम्ही त्याला संख्या विशेषण म्हणून समजायचं आहे. त्या वाक्यात विशेषण किती आहे, तर जर संख्या आली असेल तर त्या संख्येला विशेषणामध्ये घ्यायचं आहे. दुसरं सार्वनामिक विशेषणे. बघा, माझे, हे, कोणती, आमची, असले, कसली ही सार्वनामिक विशेषणे. म्हणजे आपण म्हणतो ना सर्वनाम, तो, ती, ते हे काय झालं, सर्वनाम झालं. तर आपण काय म्हणतो, ही सायकल माझी आहे. मग माझी काय झालं, हे माझी आहे ना, मग विशेष माहिती सांगितली, कुणाची, दुसऱ्याची नाही, माझी आहे. नंतर कोणती, ती कोणती चालली गाडी, कोणती म्हणजे विशेष माहिती सांगितली, कोणती. आमची म्हणजे हे घर आमचं आहे, ही आमची गाडी आहे, ही आमची सायकल आहे. मग आमची शब्दाने काय सांगितलं, तुमची नाही, आमची आहे. आमची म्हणजे विशेषण सांगितलं. कसली म्हणजे कसली शब्दाने काय सांगितलं, विशेषण सांगितलं. माझे म्हणजे हे माझे पुस्तक आहे, म्हणजे काय सांगितलं, माझी शब्दाने विशेष माहिती सांगितली. मग मुलांना तुमच्या लक्षात आलं असेल की विशेषणाचे 3 प्रकार पडतात त्याचे, आणि संख्या विशेषणाचे आणि प्रकार पडतात. परंतु जिथं संख्या आली तिथं विशेषण आहे हे समजायचं आहे. गुण, एखाद्या व्यक्तीचं रंग, रूप, गुण, आकार, दोष, चव, अवस्था, स्वभाव आला की की काय समजायचं, तिथं गुणविशेषण आहे. आणि माझे, हे, कोणती, आमची, असले, कसले हे शब्द आले की तिथं सार्वनामिक विशेषण आहे असं समजायचं आहे. नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं आहे, नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणायचं आहे. आता एक समजा फुगा शब्द नाम आहे. फुगा शब्द काय, नाम आहे. मग तुम्ही काय म्हणाल, निळा फुगा, पांढरा फुगा, हलका फुगा, गोलाकार फुगा, लहान फुगा. मग हे काय, त्याला आपण विशेषण दिलेले आहे. आता मुलगी आहे एखादी किंवा मुलगा आहे, आपण काय म्हणतो, हुशार मुलगी. नाम काय आहे, मुलगी. हुशार काय आहे, विशेषण. मेहनती मुलगी, उंच मुलगी. आता शाळा असेल तर शाळाला आपण काय म्हणतो, शिस्तप्रिय, शिस्तप्रिय शाळा. शिस्तप्रिय या शब्दाने काय केलं, शाळा शब्दाचं काय सांगितली, विशेष माहिती सांगितली. स्वच्छ सुंदर शाळा, स्वच्छ सुंदर हे काय झाले, विशेषणे लागले. सिंह, तर सिंह क्रूर. सिंह कसा आहे, जंगली प्राणी आहे. सिंह म्हणजे जंगली काय झाले, त्याचं काय झालं, विशेषण सांगितलं. फूल, सुगंधी फूल. मग फूल या शब्द नाम झाला,
आणि सुगंधी काय झालं, त्याचं विशेषण झालं. रंगीबेरंगी फूल, रंगीबेरंगी या शब्दाने फुलाविषयी माहिती सांगितली. नाम फूल, रंगीबेरंगी हे काय झालं, विशेषण झाले. फूल ताजे आहे, ताज्या शब्दाने फुलाविषयी विशेष माहिती सांगितली. झाड, तर झाड बहरलेले होते. झाड कसे होते, बहरलेले होते. मग बहरलेले काय झालं, विशेषण झाले. झाड उंच होते, उंच काय झालं, विशेषण होतं झालं. झाड हिरवेगार होते, मग नाम काय, झाड, हिरवेगार काय, विशेषण. घर काय झाले, घर लहान, मग लहान काय झालं, विशेषण झालं. घर मोठे होते, मग मोठे काय झाले, विशेषण झाले. घर सुंदर भव्य प्रसन्न होते, यामध्ये विशेषण किती झाले, सुंदर 1, भव्य 2 आणि प्रसन्न 3. म्हणजे घर या शब्दाला 3 विशेषण लावलेले आहे. मग तुम्हाला परीक्षेत प्रश्न असा असतो की या वाक्यामध्ये विशेषण किती आहे हे शोधा. आता जिलेबी गोड, रसाळ, गरम हे वेगवेगळे विशेषण एका शब्दाला तुम्ही वापरू शकतात. म्हणजे नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. तुम्ही काय करायचं आहे, तुमचा वर्गाचा 4थीचा पहिला धडा घ्यायचा. कविता असेल तर धडा घ्या, कवितेतले पण विशेषण घ्या. जर धडा असेल तर पहिला धडा घ्या आणि त्यात किती विशेषण आलेले आहे त्याची लिस्ट करा आणि वर्गात आल्याबरोबर पहिल्या दिवशी मला दाखवायचं आहे.